नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण धूत आणि भूषण धूत अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एक फार महत्त्वपूर्ण टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. हा टॉपिक खूप जास्त किचकट आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो या टॉपिकला हे टॅकल करताना आणि अनेक विद्यार्थी परीक्षेत तयारी करताना हा टॉपिक सोडून देतात, पण याच्यावरती रेग्युलरली प्रश्न येत आहेत. त्याच्यामुळे आपण हा टॉपिक जो आहे तो थोडा थोरोली डिस्कस करणार आहे. जे विविध पॅटर्नचे प्रश्न आहेत ते थोडं समजण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करूयात. आता टॉपिकचं नाव आहे मिक्सचर्स, म्हणजेच काय मिश्रण आहे. ओके, सहसा या टॉपिकला म्हणतात मिश्रण, मिक्सचर्स अँड ॲलिगेशन्स. मिक्सचर्स म्हणजे काय की जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक पदार्थ मिसळले जातात, बरोबर आहे. किंवा एकच पदार्थ आहे, म्हणजे साखर समजा आपण घेतली, पण त्याच्या दोन कॅटेगरी आहेत. एक आहे 30 रुपये किलोची साखर, दुसरी आहे 50 रुपये किलोची साखर. ही आपण मिसळली तर म्हणजेच काय की दोन किंवा त्यापेक्षा जास्त. तर नेहमी मिक्सचरसाठी काय महत्वाचं आहे, 2 किंवा त्यापेक्षा जास्त पदार्थ. हे जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपलं काय तयार होतं, तेव्हा आपलं मिक्सचर तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, मिश्रण आहे. तेव्हा आपलं काय तयार होतं, मिक्सचर तयार होतं. म्हणजेच काय तयार होतं, त्याच्यामध्ये आपलं मिश्रण तयार होतं. आता मिश्रणमध्ये जर का आपण बघितलं तर तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की मी 2 किंवा त्यापेक्षा भिन्न कॅटेगरीजचे जे काही हे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये काय करावे लागतात, त्याच्यामध्ये मिक्स करावे लागतात त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. हां, तर त्याला आपण म्हणतो मिक्सचर. ओके, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, मिश्रण असं म्हणतो. आता मिश्रणांची उदाहरणं कशी सोडवावीत आपल्या अंकगणिताच्या ह्याच्यामध्ये ते आपण बघणार आहोत. आता पहिला प्रश्न आपण त्यामध्ये घेऊयात. ओके, रूल ऑफ ॲलिगेशन आपल्याला इथे लावावा लागतो, ते आपण बघूयात. पहिला हे आहे की साखरेच्या दोन प्रकारांची किंमत. साखरेचे दोन प्रकार आहेत, एक आहे 30 रुपये किलो आणि दुसरी 36 रुपये प्रति किलो आहे. अंतिम मिश्रण मिळवण्यासाठी दोन प्रकारची साखर 5:3च्या प्रमाणात मिसळली जाते. तर अंतिम मिश्रणाची किंमत किती. तर आता बघा, एक आहे रुपये 3 किलोची साखर, 30 रुपये पर केजीची साखर. दुसरी साखर आहे, तिचा रेट आहे 36 रुपये प्रति किलोचा. इथपर्यंत लक्षात आलं कोणाला. तर एक साखर आहे, तिचा रेट आहे 30 रुपये प्रति किलो. दुसरी साखर आहे, तिचा रेट काय 36 रुपये प्रति किलो. आता हे आपण 5:3च्या प्रमाणामध्ये मिसळतो. 5:3 5:3च्या काय मिसळतो, प्रमाणामध्ये मिसळतो. ओके, तर मग अंतिम मिश्रणाची किंमत किती हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अंतिम मिश्रणाची किंमत किती. आता नेहमी एक लक्षात घ्या की जर का इथे दोन प्रकारच्या किमती असतील, याला जी किमती आहेत दोन प्रकारच्या, दोन पेक्षा जास्त असतील. एक जी ही असते याला म्हणतात चीपर प्राइस, म्हणजे काय स्वस्त किंमत. आणि ही जी आहे याला म्हणतात डिअरर प्राइस, म्हणजे काय महागडी किंमत. हा महाग आहे नाही काय स्वस्त आहे. तर तुमचं जो काही आता याने विचार मिश्रण जे काही मिश्रण येईल त्याचं उत्तर जे ते या दोघांच्या मध्ये कुठेतरी असेल. म्हणजेच तुमचं उत्तर जे आहे ते 30च्या वरती असेल, 30पेक्षा जास्त असेल आणि 36पेक्षा काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे, असं तुमचं मिश्रण असणार आहे ते. ठीक आहे. आता आपण अशा याच्यामध्ये काय करूयात की आता 30 रुपये काही, आता सगळे पर्याय त्याच्या मधातच आहे, कुठला पर्याय यांनी रिमूव्ह होत नाही. तर आपण काय करू आता याच्यामध्ये की 30 सपोज आता 5:3 प्रमाणात आहे ना, तर मी असं सपोज होतो की 5 किलो 30 रुपये किमतीची साखर आहे आणि 3 किलो जी आहे ती किती रुपये किमतीची साखर आहे, 36 रुपये किमतीची साखर आहे. जर आपण याच्यामध्ये मिसळली त्याची किंमत काय होईल, तर 30 रुपये किलोच्या नुसार 5 किलो साखर आहे. अगेन 36 रुपये प्रति किलो आहे, त्याच्यानुसार 3 किलो साखर आहे. याची बेरीज किती होते, तर 150 5 ते 15 36 मल्टिप्लाइड बाय 3. ओके, हां, तर हे किती होतात 98, बरोबर ना. सो 35 दुनी 70, 35 त्रिक नाही 108, सॉरी 108, 108. मग यांची टोटल जर का आपण केली, ही जी बेरीज आहे ही किती होते, 258 होते. किती होते यांची बेरीज, 258, बरोबर आहे. किती बेरीज होते, 258 होते. ठीक आहे. तर ही इकडे स्वस्त किमतीचं आपल्याला दिलेलं आहे, इकडे काय दिलेलं आहे, महाग किमतीचं दिलेलं आहे. आपण याच्यानुसार 258. आता 258 ही टोटल किंमत झाली आपल्या मिक्सचरची. आपल्या मिक्सचरची टोटल किंमत किती झाली, 258 झालेली आहे. तर मग मला सांगा की मिश्रणाची किंमत किती आहे. तर टोटल मिश्रणाची किंमत आपल्याला विचारलेली आहे. तर मिश्रणाची किंमत किती आहे, तर आता मिश्रणाची किंमत कशी येणार की एकूण किंमत किती आहे, 258 258. आणि मला सांगा आपण किती किलो साखर यूज केली. इकडची 5 किलो, इकडची काय 3 किलो. तर यात
5 आणि 3 म्हणजे किती किलो यूज केली साखर? 8 किलो. ते 8ने याला काय द्या? भाग द्या. आता 258ला जर का आपण 8ने भाग दिला तर 258 आहे आणि त्याला आपण 8ने भाग दिला तर कारण 8 त्रिक काय? 24 आणि इथे आहे 8 दुनी काय? 16 आणि इथे 2 उरलेले पॉईंट द्या तर 8 दुनी पुन्हा काय? 16 आणि 4 8 पंचे 40. सो उत्तर काय येईल? 32.25 प्रति किलो. म्हणून तुमचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. दॅट्स वाय आन्सर काय असेल तुमचं? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. कळलं प्रत्येकाला? आता बघा तुम्हाला आणखी एक शॉर्ट वे देतो कशी सोडायची उदाहरणं. ओके, आता लक्षात घ्या की इथे आपण जर का बघितलं की याची किंमत होती 30 रुपये प्रति किलो आणि याची काय होती? 36 रुपये प्रति किलो अशी किंमत होती आपली. ठीक आहे, तर एकाची किंमत आहे 30 रुपये प्रति किलो, एकाची किंमत काय? 36 रुपये प्रति किलो अशी किंमत आहे. ओके, आता आपण याच्यामध्ये काय करू? ठीक आहे, हे लिहून घेतलंय तुम्ही. तुम्हाला एक दुसरं मेथड देतो. ₹30 पर kg, ₹36 पर kg. ठीक आहे, हां, ₹30 पर kg आणि ₹36 पर kg. आता लक्षात घ्या जर का दोघांचं प्रमाण समान असतं, दोघांचं प्रमाण जर का मी समान घेतलं असतं तर यांचा जो ॲव्हरेज आहे 30 आणि 36चा ॲव्हरेज किती होतो? 33 जी आहे. ओके, हा काय असतं? ही या मिश्रणाची काय असते? किंमत असते 33. बरोबर. जर का हे पण 1 किलो घेतलं, हे पण 1 किलो घेतलं किंवा समान प्रमाणात घेतले, हे पण 4 किलो घेतलेत, हे पण 4 किलो घेतलेत, मिश्रणाची किंमत काय होणार मित्रांनो? तर याची ॲव्हरेज म्हणजे 33. पण इश्यू काय की समान नाही आहेत. हे 5 प्रमाण आहे आणि हे 3 प्रमाण आहे. तर नेहमी लक्षात घ्या 5 प्रमाण हे असेल आणि 3 प्रमाण हे असेल तर यांच्या आणि याच्यामध्ये जर का आपण बघितलं याचं प्रमाण जास्त आहे, याचा इकडचा भाग जास्त आहे, हा भाग 5 प्रमाण आहे ना, तर तुमचं जे काही उत्तर असेल ते 33 पेक्षा कमी असेल. म्हणजे 30 आणि 33च्या मध्येच तुमचं काय असेल? उत्तर असेल. तर आता आपण जर का बघितलं तर 30 आणि 33च्या मध्ये उत्तर असेल तर जर का आपण बघितलं तर इथे 32.25 होऊ शकतं. 33 पेक्षा जास्त उत्तर नसणार कारण ह्याचं प्रमाण जास्त आहे. 34.92 नाही होऊ शकत किंवा 32.88. ठीक आहे, हां, तर 32.88 जे आहे ते होऊ शकतं उत्तर. एक तर 32.88 उत्तर असेल किंवा 32.25 तुमचं उत्तर असेल. या दोघांपैकीच काहीतरी तुमचं काय राहणार आहे मित्रांनो? उत्तर राहणार आहे. तर 32.25 एक तर उत्तर असेल तुमचं किंवा 32 काय असेल? 88 हे तुमचं उत्तर असेल. कळलं इथपर्यंत? ओके, आता म्हणजे 2 ऑप्शन आपण रिमूव्ह करू शकतो. दुसरं आणखी, आता आणखी याच्यातनं कोणतं आहे? तर हा 5 पार्ट आणि हा 3 पार्ट आहे. थोडाफार डिफरन्स आहे ना याच्यामध्ये. 32.88च्या 33च्या एकदम जवळ होतो. तर एकदमच ते क्लोज होतं पण इतकं नाही आहे की हा, कारण याचा मेजॉरिटी याचा 5 पार्ट आहे, जो 3 पार्ट आहे. तर थोडं 33 पेक्षा थोडंफार हे बरंच थोडंफार दूर असेल तर थोडं यापेक्षा याच्या क्लोज ऑप्शन असायला पाहिजे. त्यामुळे इथे उत्तर काय तुमचं? म्हणून हा पण कॅन्सल होतो. म्हणून तुमचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. ठीक आहे, हां, तर आता असं आहे. आता हे जे उदाहरण होतं याच्यात काय होतं की 2 डिफरंट क्वालिटीच्या हे आहेत आणि ह्या या प्रमाणात मिसळल्या तर मग मिश्रणाची किंमत शोधा असं आपल्याला प्रश्न होता. आता याच्यामध्ये दुसऱ्या पॅटर्नचा पण प्रश्न होऊ शकतो. आता कसा? तर इथे बघा दुकानदाराने 26 प्रति किलो आणि 22 हे 2 आले, बरोबर आहे. पण आता मिश्रणाची किंमत आपल्याला दिलेली आहे. ओके, आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? कुठल्या रेशोमध्ये हे की आपल्याला या किमतीचं मिश्रण बनवता येईल हे आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. ओके, की आपल्याला याचं काय बनवता येईल? मिश्रण बनवता येईल. तर जर का आपण बघितलं या टाईपची उदाहरणं पण एक्झाममध्ये येतात तर हिच्यामध्ये कसं करायचं? तर एक फॉर्म्युला आहे. ओके, तो फॉर्म्युला पण मी देतो पण त्यापेक्षा एक ग्राफ आहे, तो फक्त थोडा लक्षात ठेवा. फॉर्म्युला पण लक्षात ठेवू नका. मी म्हणेल बघा 2 किमती असतात, एक काय स्वस्त किंमत आणि एक काय महाग किंमत किंवा ओके. तर एक किंमत इथे आपण समजा लिहू घेऊ स्वस्त. तुम्ही एक इकडे इकडे लिहू शकता, काही फरक पडेल. इकडे महाग लिहा, इकडे स्वस्त लिहा, काही इश्यू नाही. इकडे पहिली लिहा, दुसरी लिहा. इकडे काय महाग किमतीची वस्तू आणि दोघांची जी आहे ती जी आहे याला म्हणतात मीन प्राइस. ओके, मीन प्राइस. ओके, तो मीन प्राइस सरासरी किंमत. सरासरी म्हणजे सहसा भागिले 2 होतं, याला मीन म्हणतात. पण याला पण मध्य प्राइस किंवा याला पण काय म्हणू? मध्य प्राइस. बेटर वे होईल सरासरी म्हणण्यापेक्षा. सरासरी म्हणजे याला काय म्हणू आपण? मध्य प्राइस आपण घेऊयात. चला पुन्हा घेऊया त्याच्यामध्ये. काय करायचं आपण बघा, एक महाग आहे ते किती? एक स्वस्त आहे. आपण पहिले स्वस्त लिहिलं, स्वस्त महाग. यांची मध्य किंमत, मीन मध्य किंमत. तर यांचा आणि याचा जो काही फरक असेल, यांचा आणि याचा काय करायचा? फरक घ्यायचा. तो जो काही आहे ते म्हणजे महागचा प्रपोर्शन असेल. ओके, इथे रेशो. आणि याचा आणि याचा जो काही फरक असेल महागचा आणि मध्यचा
ते जे ते स्वस्त किमतीचं काय असेल, प्रपोर्शन असेल. म्हणजेच काय करायचं मित्रांनो, मध्य किंमत किंवा जी मीन प्राइस आहे ती याच्यातनं ही स्वस्त वजा करायची, दोघांचा डिफरन्स घ्यायचा, ते इकडे लिहायचं. या दोघांचा डिफरन्स घ्यायचा, तिकडे लिहायचं. आता जे काही उत्तर येईल तर हे याचं प्रपोर्शन असेल आणि याच्या खाली हे याचं प्रपोर्शन असेल. ओके, असं आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे आता दिलेल्या उदाहरणामध्ये आपण जर का बघितलं तर बघा, आता हा चार्ट लक्षात ठेवा. इकडे बघा स्वस्त किंमत आणि महाग, त्यांनी केली महाग इकडे घ्या, स्वस्त इकडे, त्यांनी फरक पडणार. जे पहिले असतं ते पहिले घ्यायचं, थोडं बेटर राहतं आपल्याला. तर 26 ही महागवाली किंमत इकडे आहे. त्यानंतर इकडे काय आहे, 22. आपण काय लिहिलं, इथे लिहिलं 26 आणि इकडे काय लिहिलं 22. का? कारण एक जो हे होता तो 26 रुपये प्रति किलोचा होता, दुसरा जो होता 22 रुपये प्रति किलोचा होता. बरोबर आहे. आता मिसळवला आणि मिश्रण कोणत्या मिश्रणात 25 प्रति किलो. आता आपण जर बघितलं तर यांचा याचा फरक जो आहे 22 आणि 25 तो कितीचा आहे, 3चा. 22 आणि 3 म्हणजेच काय, 25. आणि याचा याचा फरक आहे तो कितीचा आहे, 1चा. बरोबर आहे. मग ते कोणत्या प्रमाणात मिश्रण म्हणता येईल, तर हे जे प्रमाण असेल मिश्रणाचं तर किती असेल, 3:1 असेल. म्हणून उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 1. म्हणून हे कोणत्या प्रमाणात मिसळावं लागेल आपल्याला, 3:1 या प्रमाणात मिसळावं लागेल. कळलं प्रत्येकाला? हा 3. हा नेक्स्ट बघा, एका दुकानदार अनुक्रमे 15 रुपये प्रति किलो आणि 20 रुपये प्रति किलो अशा 2 प्रकारच्या साखरेचे मिश्रण करतो. तर एक साखर आहे ती किती आहे, 15 रुपये प्रति किलो आहे. दुसरी साखर आहे त्याची किंमत किती आहे, 20 रुपये प्रति किलो आहे. ठीक आहे. हा मिश्रण करतो. या दोन्ही प्रकारची साखर कोणत्या प्रमाणात मिश्रणाची किंमत जी आहे, मिश्रणाची किंमत 16.50 आहे. मिश्रणाची किंमत काय, 16.50. ओके, ही यांची मिश्रण. आता यांचा एकमेकांना फरक घ्यायचा. तर याचा आणि याचा 15 आणि 16.5 फरक किती आहे, 1.50. बरोबर आहे. आणि याचा आणि याचा फरक घ्यायचा तर 16.50 आणि 20. 16.50 आणि 20 याचा फरक किती आहे, 16.50 आणि 20. तर हा किती होतो, 3.5. 3.50. बरोबर आहे. 3.50 × 1.5 तर म्हणजेच काय, 350 × 150 ज्याला आपण म्हणतो. 50चं हे करा, 5×3=15, 7×5 35. बरोबर ना. तुम्ही जर 50 ने भाग दिला तर किती येतं त्याच्यामध्ये, 7×3. हे गुणोत्तर किती येतं मित्रांनो, आपण पॉईंट काढून टाकू ना, काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये. पॉईंट काढून टाका, त्याचं प्रपोर्शन काय येईल, 7×3. म्हणून तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 असेल. तर अशा प्रकारे आपला रूल ऑफ ॲलिगेशन, याला म्हणतात रूल ऑफ ॲलिगेशन. ह्याचं इकडे स्वस्त लिहा किंवा महाग लिहा, मीन करा, यांचा डिफरन्स जो आहे बघा, याचा याचा डिफरन्स जो आहे तो दुसरं जो प्रपोर्शन त्याचं प्रपोर्शन असतं आणि याचा याचा जो काही डिफरन्स असतो तो म्हणजे याचं प्रपोर्शन असतं. असं हे उलट आहे. कळलं प्रत्येकाला? हां, तर अशा प्रकारे आपण मिक्सचरचं रूल लावून ही जी उदाहरणं आहेत ती आपण सोडवू शकतो. ठीक आहे. चला आता पुढच्या उदाहरणावरती येऊयात. सो पहिली 3 उदाहरणं आपली झालेली आहेत. त्याच्यामध्ये नेक्स्ट बघा, समान आकारमानाचे 2 ग्लास अनुक्रमे अर्धे आणि 3/4 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर ते पाणी टाकून पूर्ण भरले जातात. दोन्ही ग्लासमधील त्यांचे मिश्रण नंतर भांड्यात ओतले जाते. तर त्या भांड्यात दूध आणि पाणी याचं गुणोत्तर किती आहे. आता एक आणखी नवीन पॅटर्न आलेला आहे याच्यामध्ये. आता हा काय म्हणतोय बघा, 2 आकारमानाचे ग्लास अर्धे आणि 3/4 दुधाने भरलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर ते पाणी टाकून पूर्ण भरलेत. ओके, दोन्ही ग्लासमधील त्यांचं मिश्रण जे आहे ते नंतर आपण काय ओतलं, भांड्यामध्ये ओतलं. तर आता बघा इथे 2 ग्लास आहेत. जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे समान आकारमान. जर का समान आकारमान नसतं तर आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही, डायरेक्ट ॲडिशन घेऊ शकत नाही. म्हणजे समान आकारमान आहे तर खूप सोपं होऊन जातं की दोघांचं आकारमान काय समान आहे. आता एक अर्धा भरलेला आहे, अर्धा भरलेला आहे. आपण असे रेषा म्हणजे दूध पकडू, हा दूध आहे. ओके, हा आणि हा किती भरला, 3/4 भरलेला आहे. हा अर्धा भरला आहे, हा किती भरलेला आहे, 3/4. आता उरलेला आपण पाण्याने फिलअप करावा. हा काय पाणी आहे, पाण्याने फिलअप करायचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हां, मग आता भांड्यात ओतलं जातं. तर मग आता दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती. दूध म्हणजे हाफ, इकडे दूध म्हणजे काय 3/4. बरोबर आहे. हां, पाणी तर इथे जर का पाणी अर्ध जर का दूध असेल तर अर्ध काय असेल, पाणी असेल. अर्ध जर का दूध असेल तर अर्ध काय असेल,
पाणी. कुठलं पण भांडं जर आपण कसं काढलं मला सांगा मित्रांनो. एक पूर्ण आपण इथे अपूर्णांकात घेतोय. पूर्ण म्हणजे एक घेतो. एक म्हणजे काय असतं पूर्ण. आता त्यातनं जर का अर्धा मला सांगा, अर्ध जर का दूध असेल तर एक मधनं अर्ध वजा करा. इथे 2 गेला, 2 वजा 1 म्हणजे काय 1. अगेन काय होणार 1/2च उरणार ना. तर इथे जर अर्ध दूध आहे तर अर्ध काय पाणी. सेम वे एक प्रपोर्शन आहे याच्यामध्ये. मला सांगा 3/4 जर हा दुधाने भरलेला आहे, 3/4 3/4 दुधाने भरलेला आहे, तर बघा आता 4 इकडे गेला तर 1/4 राहिलेला भाग म्हणजे कोणता 1/4 हा कशाने भरलेला असेल, पाण्याने भरलेला असेल. आता आपण सरळ सरळ आहे की याच्यामध्ये काय करू शकतो, तर आपल्याला दूध आणि पाणी, आता ते दोन्ही पण आता काय केलं की हे दोघांचं मिश्रण जे आहे ते एका आणखी मोठ्या भांड्यामध्ये ओतलं त्यांनी. मोठा भांडा आहे त्यात ते दोघांना मिक्स केलं. तर आता दुधात आणि पाण्याचं याच्यामध्ये प्रपोर्शन काय आहे, ते सगळ्यात मोठी गोष्ट काय की समान आकारमान असल्यामुळे आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकतो. तर म्हणजेच काय की दुधामध्ये दूध मिळवा आणि पाण्यामध्ये काय मिळवा, पाणी मिळवा. तर दुधामध्ये आपल्याला काय मिळवायचंय, दूध मिळवायचं आणि पाण्यामध्ये आपण काय मिळवायचंय, त्याच्यामध्ये पाणी मिळवायचंय आपल्याला. ठीक आहे ना. सो दुधामध्ये दूध मिळवा आणि पाण्यामध्ये काय मिळवा, पाणी मिळवा त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर हा कसं बनतोय आपलं, 2 भांडे आहेत समजा. हे पहिलं भांड 1 आणि भांड 2. ठीक आहे. यात दूध किती आहे, पहिल्या याच्यामध्ये अर्धा आहे आणि पाणी किती आहे, 1. पाणी किती, पुन्हा अर्ध. दुसरीचं काय 3/4 दूध आहे आणि पाणी किती, 1/4. आता या आपल्याला गुणोत्तर पाहिजे काय, दूध आणि पाणी, दूध भागिले काय पाणी. तर मग काय करा, दूध आणि दूधची ॲडिशन करा. म्हणजेच काय 1/2 अधिक काय 3/4 आणि भागिले काय पाणी, पाणीची ॲडिशन करा. 1/2 अधिक काय 1/4, 1/2 अधिक काय 1/4. बरोबर आहे. चला करा बेरीज काय ते. तर काय आहे बघा, काय होईल इथे भागिले, इथे 4 इकडे न्या, हा इकडे न्या. सो 4 अधिक 3 दुनी काय 6, तिरपा गुणाकार करावा लागेल आणि 4 दुनी काय 8 भागिले 4, हा इकडे जाईल तर हा काय होईल 2 आणि 4 दुनी काय 8. ओके. आता 6 आणि 4 म्हणजेच काय होणार 10 आणि 4 आणि 2 काय 6. बरोबर आहे. 10 6. ओके. कारण हे 8 आणि 8 काय कॅन्सल होऊन जातील. बरोबर आहे. तर 6 आणि 4 काय 10 आणि 4 आणि 2 काय 6. 10 6 याला आणखीच आपण जर काही केलं तर दोन्ही भाग द्या, तर काय होणार 5/3. तर 5:3 म्हणून हा गुणोत्तर काय होईल 5/3 होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 होईल 5/3. दुसरं आणखी याच्यामध्ये आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही 2 ऑप्शन रिमूव्ह करू शकता. बघा इथे जर आपण बघितलं तर दूध जो आहे तो अर्धा आहे. बरोबर आहे. आणि 3/4 जो आहे तो दुधाने भरलेला आहे. तर एकाच्यात तर अर्धा अर्धा, तर त्यांनी काही इश्यू होणार नाही, सेमच आहे. पण इकडे काय हा 3/4 दुधाने भरलेला आहे आणि हा किती आहे, तो उरलेला किती 1/4 आहे. तर हा 3/4 आहे आणि हा किती 1/4 आहे. तर काही हो म्हणजे तुम्ही जर का बघितलं इकडे तर सेमच होत, त्यामुळे काही इश्यू नाही. पण इकडे हे जास्त आहे, म्हणजे दुधाचं प्रमाण नेहमी पाण्यापेक्षा जास्तच असेल. बरोबर आहे. कारण दूध जास्तच आहे ना याच्यामध्ये. मग आता इथे जर आपण बघितलं तर हा दाखवतो की पाण्याचं प्रमाण जास्त आहे, कारण दूध आणि पाणीचं गुणोत्तर विचार पाण्याचं प्रमाण जास्त आहे, होऊ शकत नाही, हे पण होऊ शकत नाही. तर 2च पर्याय आपल्याकडे उरतात. बरोबर आहे. तर या 2 मधनंच काहीतरी आपलं काय असेल उत्तर असेल आणि उत्तर आपण काढलंय. तर उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक 5/3. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट असं सेम आहे. हा मला सांगा 1/4 समान ग्लासेस, पहिला ग्लास, दुसरा ग्लास, दूध
आणि काय पाणी. आता दोन प्रकारचे ग्लासेस आहेत. तर पहिलं जे 1/3 जर का दुधाने भरलेलं आहे तर पाण्याने किती भरलेलं असेल तर 1 वजा 1/3 म्हणजेच काय 2/3. हा नेक्स्ट सेकंड 1/4 दुधाने भरलेलं आहे तर 1/4 हा आहे. तर 1 वजा 1/4 म्हणजेच काय 3/4. पाण्याने भरलेलं किती असेल 3/4 असेल. बरोबर आहे. मग आपण जर का बघितलं त्याच्यामध्ये तर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती होईल. तर दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती आहे. ओके दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती. ओके हां तर अगेन यांची बेरीज करा. 1/3 अधिक काय 1/4 भागिले 2/3 अधिक काय 3/4. हां इथे जर काय आपण बघितलं 4 आणि इकडे काय बघितलं तर 3. आता या दोघांचा तिरपा गुणाकार म्हणजेच काय 12. इथे काय 4 दुनी 8 3 त्रिक काय 9. अगेन इथे काय भागिले 12. 12 कॅन्सल होतील. 4 आणि 3ची बेरीज म्हणजे किती 7 आणि 9 आणि 8 म्हणजे किती 17. सो यांचं गुणोत्तर काय होईल 7:17. हे यांचं गुणोत्तर असेल. तुमचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 7:17. 7:17 हे यांचं काय असेल उत्तर असेल. ओके कळलं प्रत्येकाला. हां तर अशी टाईपची उदाहरणं आपण बघा कोणते कोणते घेतलीत. आधी आपण असं घेतलं की 2 हे आहेत त्याच्यामध्ये डिफरंट क्वांटिटीचे हे आहेत. त्यानंतर त्यांचं 5:3 प्रमाणात घेतलं आणि ॲव्हरेज काढला. आता कधी असंही होऊ शकतं की हा ॲव्हरेज तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये ओके आणि ॲव्हरेज आहे आणि यातनं ते कोणत्या प्रमाणामध्ये मिसळलेले आहे ते आपण दोन उदाहरण बघितले. अगेन दूध आणि पाण्याचं मिक्सचर आहे काहीतरी ग्लास भरलेला आहे समान आकारमान आहे तर तेव्हा कसं सोडवायचं हे पण आपण सोडवलेलं आहे त्यामध्ये. ठीक आहे आता चला बघा नेक्स्ट घेऊया. अल्कोहोल आणि पाण्याच्या 5 लिटर मिश्रणामध्ये 40% अल्कोहोल आहे. अल्कोहोल आणि पाणी आहे यांच्या मिश्रणामध्ये किती आहे 40% काय आहे अल्कोहोल आहे. ठीक आहे आता अल्कोहोल पाणी 5 लिटर मिश्रण 40% काय अल्कोहोल आहे. तर अल्कोहोल पाण्याचं 5 लिटर मिश्रण आहे त्यामध्ये 40% काय अल्कोहोल आहे. ओके तर मग मला सांगा म्हणजे काय पाणी आणि अल्कोहोल मिक्स आहे पण मिश्रण जेव्हा असतं तर त्याच्यामध्ये अल्कोहोल 40% मग काय 5%च्या 40% म्हणजे किती 5 गुणिले 40. 40% 40 भागिले 100. 5 गुणिले 40 म्हणजे किती लिटर होणार अगेन 5 दुनी 10 2 लिटर. तर याच्यामध्ये 2 लिटर काय आहे अल्कोहोल. मग जर 2 लिटर काय असेल अल्कोहोल असेल तर मग 2 लिटर म्हणजे काय असेल अल्कोहोल असेल. हां तर मग पाणी किती असेल. चला सर 5 मध्ये 2 लिटर वजा करा किती आहे 3 लिटर काय आहे पाणी आहे. 3 लिटर काय आहे त्याच्यामध्ये पाणी आहे. सो 2 लिटर अल्कोहोल आणि 3 लिटर काय होईल त्याच्यामध्ये पाणी होईल. ओके सो काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत. हां आता आपण जर बघितलं तर त्या मिश्रणात आणखी 1 लिटर पाणी मिसळलं. पाणी किती मिसळलं त्याच्यामध्ये आणखी 1 लिटर मिसळलं तर 3 लिटर पाणी होतं त्याच्यामध्ये आणखी 1 लिटर मिसळलं. तर आता पाणी किती झालं 4 लिटर. 4 लिटर पाणी झालं. ओके आता या टोटल मिश्रणामध्ये आता 4 लिटर पाणी आणि अल्कोहोल तेवढंच आहे किती आहे 2 लिटर आहे. आता एकूण मिश्रण जे आहे ते किती झालं तर 4 लिटर अधिक 2 लिटर म्हणजे किती लिटर झालं 6 लिटर. या 6 लिटर मध्ये अल्कोहोल किती आहे 2 आहे तर हे किती टक्के तर 2/6 गुणिले काय 100. टक्क्यामध्ये विचारलं म्हणून गुणिले आपल्याला 100 करावं लागेल ना कारण कशात विचारलं टक्क्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे म्हणून इथे काय करावं लागेल आपल्याला गुणिले 100 करावं लागणार आहे. बरोबर आहे. हा मग गुणिले 100 तर 2/6 म्हणजेच काय 1/3. 100 भागिले 3 म्हणजेच काय 33.33%. किती होईल तुमचं 33.33% होईल. बरोबर आहे 33.33%. ओके हा म्हणून तुमचं उत्तर केलं पर्याय क्रमांक 3. हा नेक्स्ट बघा. दूध आणि पाण्याच्या 60 लिटर द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण अनुक्रमे 2:1 आहे. 60 लिटर द्रावण आहे दुधाचं प्रमाण 2:1 आहे म्हणजे टोटल 3 प्रपोर्शन आहे ना. तुम्हाला खूप अशी उदाहरणं घेतलीत मी तर किती आहे दूध आणि पाण्याचं 2:3 प्रपोर्शन आहे तर सरळ सरळ 2 पाठ हे आहे म्हणजे मी समजून घेईल की याचा 2 प्रपोर्शन म्हणजे किती 40 लिटर. 40 लिटर काय होणार दूध 40 लिटर काय होणार दूध आणि उरलेले जे आहे ते म्हणजे काय 20 लिटर
ओके, सो 20 लिटर म्हणजे काय होणार? पाणी. 20 लिटर म्हणजे काय होणार? पाणी होणार. तर हे झालं त्याच्यामध्ये दूध आणि 20 लिटर काय झालं तुमचं? पाणी झालं. कळलं प्रत्येकाला? हां, 40 लिटर दूध आणि 20 लिटर काय? पाणी. आता तो म्हणतो की जर द्रावणातील दूध आणि पाण्याचे प्रमाण 1:2 करायचे. आता दूध आणि पाण्याचं प्रमाण काय करायचं आहे? 1:2, म्हणजे हे एक प्रपोर्शन तर हे 2 प्रपोर्शन असलं पाहिजे, म्हणजे याच्या दुप्पट. आता मला सांगा, हे तर याचं 40 लिटर राहणार. जे 40 लिटर म्हणजे एक प्रपोर्शन असेल तर 2 लिटर म्हणजे एक प्रपोर्शन म्हणजे काय? एक प्रपोर्शन 40 लिटर, तर 2 प्रपोर्शन म्हणजे किती लिटर होतील? हे जर 1 म्हणजे 40 तर 2 म्हणजे किती? 80. मग 80 लिटर आपल्याला काय पाहिजे आता पाणी करायचं असेल तर मला सांग, 80 लिटर पाणी करायचं असेल तर 20 मध्ये किती मिळवावं लागतील? 60 लिटर. किती लिटर पाणी मिळवावं लागेल त्याच्यामध्ये आपल्याला? 60 लिटर. सो उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 4. उत्तर काय होणार तुमचं? पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काय? 60 लिटर. हा, आठवं, एक बॉटलमधील 10 लिटर द्रावणामध्ये 10% सल्फ्युरिक ऍसिड आहे. जर द्रावणातील सल्फ्युरिक ऍसिडचे प्रमाण 25% करण्यासाठी द्रावणात किती लिटर सल्फ्युरिक ऍसिड मिळवावे, ऍसिड टाकावे लागेल? ठीक आहे. हा, आता मला सांगा 10 लिटर द्रावणावर, आता हे बघा, हे थोडं कन्फ्युजिंग आहे. कारण काय, जेव्हा तुम्ही आणखी सल्फ्युरिक ऍसिड मिसळणार तर एकूण प्रमाण जे आहे ते एकूण जे 10 लिटर नाही राहणार, 10 लिटरपेक्षा काहीतरी जास्त वाढेल ना ते. तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे. आता सध्या जे आहे 10 लिटर द्रावणामध्ये 10% सल्फ्युरिक ऍसिड आहे. 10 लिटर द्रावणाचं 10% म्हणजे किती? 10 गुणिले 10 भागिले काय? 100, म्हणजेच किती? 1 लिटर आहे. सल्फ्युरिक ऍसिड किती आहे? 1 लिटर. त्याच्यामध्ये काय आहे? सल्फ्युरिक ऍसिड आहे. इथपर्यंत लक्षात आलं आपल्याला? सल्फ्युरिक ऍसिड किती आहे? 1 लिटर आहे. सल्फ्युरिक ऍसिड किती आहे त्याच्यामध्ये? 1 लिटर आहे. ओके, हा, तर 1 लिटर काय सल्फ्युरिक ऍसिड आहे. ओके, टोटल द्रावणामध्ये. आता काय होतं की बॉटलमधील आपल्याला प्रमाण जे आहे ते 25% करायचं. 25% म्हणजे किती? 104 करायचं आहे, बरोबर आहे. आता काय आहे की आपण सल्फ्युरिक ऍसिड किती मिसळणार? तर सल्फ्युरिक ऍसिड काय 1 लिटर आहे. याच्यामध्ये समजा मी 1 लिटर सल्फ्युरिक ऍसिड मिसळलं, किती लिटर? x लिटर, बरोबर आहे. सल्फ्युरिक ऍसिड टाकावं लागेल आपल्याला काहीतरी. मी म्हणतो x लिटर, माहिती तेच तर काढायचं आहे. तेव्हा मला सांगा, आपलं एकूण आधी होतं, एकूण मध्ये त्याचं प्रमाण किती? एकूण 10 लिटर होतं, त्याच्यात पण x वाढेल ना, कारण तुम्ही याच्यात टाकणार तर एकूण मध्ये पण वाढणार आहे. तर हे करणार 10x, आणि हे जे गुणोत्तर आहे हे नेहमी आलं पाहिजे 25%. 25% म्हणजेच किती रे? 25 भागिले 100, बरोबर आहे. यालाच आपण लिहितो कसं? 104. कसं लिहितो आपण त्याला? 104 लिहितो. मग आता 10x इकडे जाणार, तिथपा गुणाकार करा ना. हा, आता इकडे जाणार 10 अधिक काय? x, आणि हा 4 इकडे येणार. 4 1 अधिक काय? x. 4 1 काय? 4, आणि काय? 4x इक्वल टू 10 अधिक काय? x. आता ते इथे जर आपण 4 केलं तर 10 4 वजा झाले, 10 मधनं 4 वजा झाले, राहिले किती? 6. x, 4x मधनं x गेला, 4x वजा x म्हणजेच किती? 3x. आता 3x म्हणजे 6, 3x इज इक्वल टू व्हॉट? 6. x म्हणजे काय? 6/3 म्हणजेच किती? 2, बरोबर आहे. हा, तर किती येईल? 2 येईल. हा, म्हणजेच त्याला किती लिटर मिसळावं लागेल तुम्हाला? 2 लिटर मिसळावं लागेल, बरोबर आहे. हा, तर म्हणून ते 2 लिटर. सो उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 3. आपण तसे बघितलं बघा, आधी 10 लिटर होतं तर तुम्ही 2 लिटर मिळवलं, हे झालं 12. 10 मध्ये 2 लिटर मिळवलं ते किती झालं? 12. आणि 1 लिटर सब्लिक होतं तर 1 मध्ये 2 मिळवलं म्हणजे किती झालं? ते 3. सो बघा 3/12 म्हणजे 25% होतात की नाही? हो, होतात. ओके, कळलं प्रत्येकाला? सो इथे उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. द आन्सर इज ऑप्शन नंबर 3 येणार. ठीक आहे. हा, देन 700 मिली द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचं मिश्रण आहे. 700 मिली द्रावण आहे, त्याच्यामध्ये दूध आणि पाणी यांचं काही मिश्रण आहे. त्याच्यामध्ये दुधाचे प्रमाण हे 70% आहे. त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण किती आहे? 70% आहे. जर त्या मिश्रणातून 200 मिली मिश्रण काढून घेतले आणि त्याच्यामध्ये 200 मिली काय टाकले? दूध टाकले, तर मिश्रणात दूध आहे. सोपंच आहे बघा. 700 मिली द्रावण आहे, त्याच्यामध्ये दूध आणि पाणी यांचं मिश्रण काय? 70% आहे. ठीक आहे. असं त्यामध्ये 20 मिली मिश्रण काढून घेतले. आता सरळ सरळ आहे मित्रांनो, 700 मिली आधी होतं पण त्यातनं ऑलरेडी 200 मिली कमी झालं ना, मिश्रणच कमी झालं, राहिलं किती आता? 500 मिली. हे पूर्ण मिश्रण आहे, लक्षात घ्या. मिश्रण आणि काय हे? ते 500 मिली टोटल काय? मिश्रण आहे. हे काय? मिश्रण. मिश्रणला 500 मिली. आता मिश्रण आपण पूर्ण घेतलं होतं त्यातनं याचं जे प्रमाण आहे ते कमी नाही होणार, ते 70%च राहणार. तर 500, आता सध्या आपल्याकडे किती? 500 मिलीच आहे. आणि या 500 मिलीमध्ये मला सांगा दुधाचं प्रमाण किती आहे? 70% आहे. 500 मिलीमध्ये दुधाचं प्रमाण किती आहे? तर ते 70% आहे, बरोबर आहे ना. हा, तर मग आता दूध किती झालं या मिश्रणामध्ये? 500 मिलीच्या 70%. 500 गुणिले काय? 70 भागिले काय? 100 म्हणजेच किती? 350 मिली. किती मिली? 350 मिली. हे काय झालं? दूध झालं.
350 मिली म्हणजे काय झालं, दूध झालं. आता त्याच्यामध्ये आपण आणखी दूध टाकलं किती, 200 ml. तर 350 मिली मध्ये तुम्ही आणखी 200 मिली दूध मिसळलं, तुमच्याकडे किती मिली दूध झालं, 550. किती झालं, 550. आता सध्या तुमच्याकडे 500 मिली होतं, पण त्यात तुम्ही आणखी 200 द्रावण दूध मिसळलं ना, तर तुमच्याकडे टोटल किती झालं, 502 किती, 700. हे लक्षात ठेवायचं की टोटल तुम्हाला हे घ्यायचंय. ओके, आता 550 आणि भागिले काय 700. तर 700 की 550 म्हणून गुणिले काय 100. हा, तर 550 भागिले 7, 550 भागिले काय 7, हे किती येतात, 7 7 49, 7 या ठीक आहे 56, 7 5 काय 35, 78.5 आणि किती आणखी 7 7 49, सो 78.57%, 5-7%. उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 2 आहे. उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला 10वा घेऊयात. एक दुकानदार 2 प्रकारचे चहा 75 रुपये आणि दुसरा 50 रुपये असलेल्या तिन्ही दोन प्रसार मिसळतो. जर ते मिश्रण 62.40 प्रति किलो दराने विकतो तर त्याचा टक्क्यामध्ये तोटा किती आहे ते काढा. तर आता आपल्याला मिश्रणाची किंमत पहिले आपल्याला हे करावं लागेल. हा 75 आहे, ओके, आणि हा तो किती घेतो, आणि हा 50 आहे. याचं प्रमाण 3 आहे आणि याचं काय 2 आहे. तर आपण पहिले याची मिश्रणाची किंमत 50 दोन्ही किती होतात 100, 75 गुणिले 3 किती होतात 225, 325 किती होतात 325, बरोबर आहे. किती होतात 325 होतात, त्याच्यामध्ये किती होतात 325 रुपये झालेत. हा, $325. आता 325 रुपये आपले हे आहे आणि टोटल किती किलो आहे, 3 किलो, हे 2 किलो म्हणजे किती किलो 5 किलो. 325 भागिले काय 5 किलो, तर 6 पंचे काय 30, ओके, 2 इथे आलेत, 5 5 काय 25. सो मिश्रणाची किंमत काय होते 65 रुपये प्रति किलो होते, बरोबर आहे. पण आता ही मिश्रणाची किंमत झाली, पण तो विकतो किती 62.4 या किमतीमध्ये विकतोय. तर मग आता तोटा काढा. तो तोटा कसा काढतो रे, की जी मिश्रणाची किंमत आहे ती आपण भागीकारामध्ये घेतो, ती म्हणजे काय 65. मिश्रणाची किंमत किती आहे 65 आहे, गुणिले काय 100 होईल, बरोबर आहे. मिश्रणाची किंमत किती आहे 65 आहे, ठीक आहे. हा 65 गुणिले काय 100, आणि आपण या दोघांमधला फरक किती आहे 62.40 आणि 65. 65 मधनं तुम्ही 62.40 वजा करा. तर आपण जर का बघितलं तर एक घेतला इकडे कॅरी ऑन गेला, 100 मधनं हे केले किती राहिले 6 राहिले, 64 म्हणजे काय 2.6, बरोबर आहे. आता 2.6 आहे, तर 2.6 गुणिले 100 म्हणजे किती 260, 260 भागिले काय 65 म्हणजे किती 4, बरोबर आहे. किती आहे 4%. हे टक्के 4%, कारण गुणिले 100 केलं ना, कारण टक्क्यावर काढायचं म्हणून आपल्याला गुणिले 100 केलं आपण. तर इथे उत्तर काय पर्याय क्रमांक 2. गॉट इट, कळलं प्रत्येकाला. हा, नेक्स्ट बघा. ओके, एका अंगठीत सोने आणि चांदी यांचे प्रमाण जे 76:24 आहे, ठीक आहे. हा, तेवढ्याच वजनाच्या दुसऱ्या अंगठीत त्यांचं प्रमाण जे 48:52 आहे. दोन्ही अंगठ्या वितळून नवीन अंगठी तयार केली तर त्याच्यामध्ये चांदी आणि सोनं यांचं प्रमाण कसं राहील. आता सगळ्यात मोठं बेस्ट गोष्ट काय झाली की 76 आणि 24 यांची बेरीज किती होते रे,
100 आणि 48 आणि 22 याची पण बेरीज किती होते 100. म्हणजे काय प्रमाण सेमच आहे 100 आहे, त्यामुळे एकदम इझी झालं. बघा प्रत्येकाच्या सोनं जे सोनं हे असेल आणि चांदी ही असेल, मग सोनं चांदीची बेरीज करा तर की 76 आणि काय 48 यांची बेरीज, बरोबर आहे. हे म्हणजे काय आलं सोन्याचं प्रमाण, सोने 8 आणि 6 काय 1404, हातचा आला 124 आणि काय 24 आणि काय 52, 4 आणि 2 काय 6 आणि 5 आणि 2 काय 76. सो 124:76, बरोबर आहे. मग 124:76 कारण सोनं आपण इकडे घेतलं आणि चांदी इकडे घेतली, डायरेक्ट त्याची बेरीज करा ना. सोन्याचं प्रमाण सोन्यामध्ये, चांदीचं प्रमाण चांदीमध्ये, काहीच गरज हे नाही बाकी करायचं, बरोबर आहे. हा कारण इथे 100 आलं, जर रेशो चेंज झाला असता मग आपल्याला चेंज करावं लागलं असतं. 124 हा तर आता 24 चा तर तुम्ही पाडी घेतला, ओके. आता 76 ला जर आपण 4 ने भाग दिला, हो 4 ने भाग जातो ना याला, 76 ला 4 ने भाग द्या रे, 19, बरोबर आहे. हा 19 येतं. आणि इकडे जर आपण बघितलं तर हे आहे सोनं आणि हे काय चांदी, याला भाग द्या तर हे किती येतं 4 ने भाग द्यायला, चला किती येतं 4 ने भाग द्या 31, 31:19, बरोबर आहे. 31:19 हे सोनं चांदीचं प्रमाण. पण यांनी काय विचारलं चांदी आणि सोन्याचं प्रमाण किती, तर म्हणजे पहिले चांदी पाहिजे आपल्याला, चांदीचं प्रोपोर्शन किती आहे 19 आणि सोन्याचं प्रोपोर्शन किती आहे 31. सो 19:31 विल बी युअर आन्सर. 19:31 म्हणजे काय पर्याय क्रमांक 2. 19:31 हे तुमचं उत्तर असेल तर उत्तर केलं तुमचं पर्याय क्रमांक 2 हे असेल. ठीक आहे, कळलं प्रत्येकाला. जर सोने हे पाण्यापेक्षा 15 पट वजनदार असेल आणि तांबे पाण्यापेक्षा 5 पट वजनदार असेल तर सोने व तांबे कोणत्या प्रमाणात मिश्र करावे म्हणजे मिश्रणाचा गोळा हा पाण्यापेक्षा 12 पट वजनदार होईल. ओके, तर पाण्यापेक्षा किती होईल वजनदार होईल 12. तर सरळ मित्रांनो पाणी म्हणजे 1 घेतलं तर सोनं जे आहे ते काय 15. तर पाणी जर 15 पट म्हणजे पाणी जर मी 1 घेतलं तर हे किती होईल 15 होईल. आता अगेन सोनं, ओके. हा आणि तांबे हे जर 1 आहे तर तांबे काय 5. ओके 5 पट वजनदार. आता मिश्रणाचा जो गोळा आहे तर तो पाण्यापेक्षा किती टक्के वजनदार पाहिजे 12. तर कोणत्या प्रश्न मिश्रण म्हणजे काय पाण्यापेक्षा 12 पट वजनदार होईल. सरळ इथे 12 लिहा मीन. झालं याचा डिफरन्स किती 7, याचा डिफरन्स किती 3. सो दॅट इज व्हॉट 7:3, बरोबर आहे. 7:3 होईल. उत्तर केलं तुमचं पर्याय क्रमांक 3. 7:3 7:3. ओके गॉट इट, कळलं प्रत्येकाला. 7:3 7:3 डायरेक्ट चालं उलट बेटर झालं कारण रेफरन्स आपल्याला पाणी होतं. मग पाणी जर मी 1 घेतलं तर हा 15 पट म्हणजे हा झाला 15. पाणी म्हणजे काय 1 घेतलं तर हा तांबा काय झाला 5 पट असेल तर तांबा झाला 5 आणि आपल्याला जो गोळा पाहिजे तो 12च्या प्रोपोर्शन मध्ये पाहिजे तर 5, याचा डिफरन्स घ्या, हा 7 आणि हा काय 3. उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके हा एका धातूचा 13 बघा. एका धातूचा गोळा वितळल्यानंतर त्यामध्ये 4:13 या प्रमाणात चांदी आणि ॲल्युमिनियम आढळते. त्यानुसार एका वितळलेल्या गोळ्यात 73 किलो चांदी निघाली. ओके, तर आता मला सांगा एकदम सोपं, तर किती किलोचा गोळा होता बघा 4:13 या प्रमाणामध्ये आहे. तर ही आहे चांदी, ओके, आणि ही काय आहे ॲल्युमिनियम. हा आता 73 किलो चांदी आहे, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये काय चांदी आणि ॲल्युमिनियम आढळते. तर आता आपण जर का बघितलं तो म्हणतो तर त्याच्यात किती आहे तर वितळलेला गोळा आहे तर त्या गोळ्यामध्ये आपल्याला चांदी किती निघाली 73 किलो चांदी निघाली. तर त्याच्यामध्ये किती किलोचा त्यांनी गोळा मिसळवला होता. ओके, किती किलोचा गोळा मिसळवला होता. आता जर आपण बघितलं त्यांनी पूर्ण गोळा विचारला, गोळ्यामध्ये दोन्ही मिक्स आहेत, चांदी सुद्धा मिक्स आहे आणि काय ॲल्युमिनियम सुद्धा मिक्स आहे ना. पूर्ण गोळा विचारला त्यांनी ॲल्युमिनियमचं प्रमाण विचारलेलं नाही मित्रांनो, म्हणून आपल्याला बेरीज घ्यावी लागेल. 4 प्रपोर्शन 13 प्रपोर्शन म्हणजे किती 17 प्रपोर्शन, बरोबर आहे. आता 17 प्रपोर्शन म्हणजे किती, याचं म्हणणं काय की जर 4 प्रपोर्शन चांदी असताना याचं वजन 73 किलो येते तर मग 17 याचं किती होईल असं विचारलेलं आहे. तर सोपं आहे, म्हणजेच काय 4चं किती होतं 73 तर 17चं किती, तर मग काय होईल इथे 4 गुणिले काय 73 भागिले काय 17 म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. आपल्याला प्रमाण काढायचं असेल कारण प्रमाण हे गुणिले 17 इसकू 4 गुणिले 73. तर आता बघा 17
आपण जर 17 तर 73 गुणिले 4 करा आणि भागिले 17 करा. 73 गुणिले 4 किती येतात? 17 त्रिक 51, 17 चौक 68. त्याच्यामध्ये येत नाही तर 73 गुणिले 4 किती होतात? 4 त्रिक 12, 12शी 2 हात चाला 1, 7 चौक 28 आणि 1 काय 29, 252. 252 आणि भागिले काय 17, 17 1 17. हा, आता इथे आपण जर बघितलं तर किती 12, 17 7 किती होतात? 19 1000. एक मिनिट, इथे काही चुकलंय का आपलं? एक मिनिट. चारास 3 या प्रमाणात चांदी आणि अल्युमिनियम आढळते, त्यानुसार एका वितळ्या गोळ्यात 73 किलोग्रॅम चांदी निघाली. बरोबर आहे. हा, तर 17 प्रपोर्शन म्हणजे किती असेल? हा, तर इथे हा 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 एक मिनिट बघा, 17 प्रपोर्शन आहे. हा, एक मिनिट. हा, या थोडा एक बदल आहे बघा. हा, आता धातूचा गोळा आहे, थोडं चुकलं याच्यामध्ये. 4:3 प्रमाणात मिळवला. तर आपण जर का चांदी जर बघितली, चांदीचं प्रमाण 4 आहे आणि ॲल्युमिनियम याचं प्रमाण काय आहे? 13 आहे. तर याचं प्रमाण 4 आहे आणि याचं प्रमाण किती आहे? ॲल्युमिनियमचं प्रमाण किती आहे? 13 आहे. तर याचं प्रमाण, चांदीचं प्रमाण 4 आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण किती आहे? 13 आहे. इथपर्यंत लक्षात आलं का प्रत्येकाला? ओके. हा, तर आता त्यानुसार एक वितळलेल्या गोळ्यात 73 किलोग्राम चांदी निघाली. आता ह्यांनी विचारलं की ह्याच्या वितळलेल्या गोळ्यामध्ये 73 किलोग्राम, तर 4 प्रपोर्शनला किती किलोग्राम चांदी आहे? 73 किलोग्राम चांदी आहे. बरोबर आहे. तर मग 13 याच्या प्रपोर्शन मध्ये किती हे असणार? नाही, पण हे 13 ॲल्युमिनियम होतं. याचा आपल्याला एकूण गोळा जो आहे, एकूण गोळा म्हणजे किती असेल असं त्यांनी विचारलं. एकूण गोळा काय? 13 आणि 4 म्हणजे किती आहे? 17. तर 17 प्रपोर्शन आहे. तर 17चं किती आपल्याला काढायचं आहे? त्याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असं आपल्याला आलेलं आहे. 17चं किती प्रपोर्शन आहे असं आपल्याला काढलेलं आहे. ठीक आहे. हा, मग आता इथे जर का आपण बघितलं तर 17 4/17, 4/17 इज इक्वल टू काय आहे? हे 73 आहे. तर प्रश्नार्थक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह इथे येईल, म्हणजेच काय, हा इकडे जाईल. तर आपण तिकडे ते भागिले गुणिले झालं होतं. 73 गुणिले 17 आणि भागिले काय 4. तर 73 गुणिले 17 आणि भागिले काय करा 4 करा. 73 गुणिले 17 किती येतात? 17 त्रिक काय 51, 51ची 1 हातची आले 5, 17 7 19 10 119 आणि 5 124, म्हणजेच काय 1241. ठीक आहे, 1241. आता 1241 जे आहे याला भागिले काय करा, भागिले 1241 आणि भागिले काय 4. 4 त्रिक काय 12, 4 1 काय 4, 1 राहिला. ओके. हा, अगेन 0 पॉईंट दिला. 4 दुनी काय 8 आणि 310.25 येईल. सो 310.25 म्हणून उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 4. किती येईल तुमचं? पर्याय क्रमांक 4 येईल. ओके, 310.25. एका बॉटलमध्ये ए या द्रवाचे प्रमाण 20 लिटर इतके आहे. त्यातून 4 लिटर इतके द्रव बाहेर काढले व त्याऐवजी तेवढ्याच प्रमाणात ब हे द्रव टाकले. पुन्हा त्या बॉटलमधून 4 लिटर इतके मिश्रण बाहेर काढले व त्याऐवजी त्या प्रमाणात ब हे द्रव त्यामध्ये टाकले. अंतिम मिश्रणामध्ये ए आणि ब, अ आणि ब या द्रवांचे प्रमाण किती असेल? तर त्या अंतिम मिश्रणामध्ये ए आणि बी या द्रवांचे प्रमाण काय असणार आहे? ओके. हा, असं आपल्याला विचारलेलं आहे. आता हे टाईपची उदाहरणं आहेत, ही पण महत्वपूर्ण अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये काय असतं की आपण मिश्रणामध्ये काय करतो की काहीतरी द्रव टाकतो. बरोबर आहे. आता ते द्रव टाकल्यानंतर तर आपण एक पूर्ण द्रव भरलेलं आहे, मात्र त्यातनं काहीतरी द्रव काढतो, पण त्या जागी दुसरं द्रव आपण टाकतो. पाणी टाकून दिलं
आता सेकंड टाइम जेव्हा आपण काढू ना मित्रांनो, तेव्हा ते मिक्सचर निघेल त्यातनं. तो द्रव पूर्ण नाही निघणार त्यातनं, काही पार्ट तो द्रव असेल आणि काही कारण पाण्यात तो मिक्स झाला ना आता. ओके, म्हणजे कसं आहे बघा, काय याच्यामध्ये सांगितलेलं त्याच्यामध्ये, आता एका बॉटलमध्ये अद्रवाचं पण 20 लिटर आहे, तर 20 लिटर ए द्रव होतं पूर्णतः भरून होतंय. किती लिटर? 20 लिटर. 20 लिटर काय आहे? ए हे द्रव आहे. सो दॅट इज ए द्रव. हे किती लिटर आहे? 20 लिटर आहे. त्यातून 4 लिटर द्रव आपण बाहेर काढून टाकलं. तर आता सेकंड केसमध्ये 20 लिटर मधनं आपण तो द्रव जे आहे, ए द्रव जे आहे, ते 4 लिटर पहिल्या स्टेपमध्ये काय केलं? बाहेर काढलं. झालं किती? 16 लिटर. 16 लिटर झालं. ओके, 16 लिटर ते द्रव झालं आणि 4 लिटर काय झालं? पाणी. सो द्रव आणि पाणी, तर हे 16 लिटर आणि हे किती लिटर? 4 लिटर झालं. बरोबर आहे. हा, नंतर त्यामध्ये ओके, तर 4 लिटर इतके मिश्रण बाहेर काढले. त्याऐवजी तेवढ्याच प्रमाणात ब हे द्रव त्यामध्ये टाकले. ओके, आता पुन्हा नंतर आता यांचं जे मिश्रण आहे ते आपण काढलं. तर आता पुन्हा 20 लिटर मधून आपण 4 लिटर जेव्हा काढू ना मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काही प्रमाण काय असेल? याचं असेल, या द्रवाचं असेल, आणि काही प्रमाण काय असेल? पाण्याच्या प्रमाणाचं असेल. आपण तेव्हा बघितलं तर 4 आणि 16चं गुणोत्तर जर आपण बघितलं तर हे किती येतं रे? 4 1 4 चौक 16. ठीक आहे, 4 1 येतं. बरोबर. तर हे 4 प्रपोर्शन, तर हे किती प्रपोर्शन? 1 प्रपोर्शन. आता पुन्हा यातनं आपण काय काढलं? 4 लिटर पाणी आपण काढत आहोत. ओके, हा, तर आता पुन्हा 4 लिटर मध्ये जर का आपण बघितलं तर 4 लिटर पूर्ण आहे, तर त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर किती प्राणी आहे आणि किती आपलं हे आहे हे आपल्याला बघावं लागेल आता. हा, तर आता टोटल किती आहे? हे 4 प्रपोर्शन आणि हे 1 प्रपोर्शन, म्हणजे किती प्रपोर्शन आले? 5 प्रपोर्शन. या 5 प्रपोर्शन मध्ये 4 प्रपोर्शन काय आहे? ए हा द्रव आहे. ओके, पाणी नाही, हा सॉरी, आता इथे आहे बाहेर काढले, पाण्यापेक्षा हे करा बी द्रव, आणि हा झाला ए द्रव. पाणी नाहीच, इथे द्रव आहे. तर आता बघा 4 1, तर टोटल प्रपोर्शन 5 आहे, आणि त्यापैकी 4 प्रपोर्शन काय आहे रे मित्रांनो? द्रव आहे. तो कुठला तरी तो द्रव आहे, तो 4 प्रपोर्शन आहे. टोटल 5 प्रपोर्शन काय आहे त्याच्यामध्ये? पाणी आहे. सो काही डाऊट कोणाला इथपर्यंत? हा, आणि टोटल किती लिटर काढलं आपण? 4 लिटर काढलं. किती लिटर काढलं आपण? 4 लिटर काढलं. तर 16 भागिले 5, 16 भागिले 5 म्हणजेच किती? 5 त्रिक काय? 15. एक आहे पॉइंट 3.2, तर किती आहे? 3.2 लिटर. 3.2 लिटर काय झालं? ए द्रव झाला. ए द्रव किती झालं? 3.2 लिटर. तर जेव्हा तुम्ही बाहेर काढणार मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काय आहे की टोटल 3.2 लिटर हे ए द्रव बाहेर जाईल. बरोबर आहे. आणि बाकीचं 0.8, 3.2, टोटल 4 लिटर काढलं होतं ना आपण. टोटल किती होतं? 4 लिटर. त्यापैकी 3.2 लिटर काय पाणी गेलं, आणि उरलेलं किती आहे मग? 0.8 लिटर ते जे आहे ते काय आहे? पाणी आहे. ओके, हा, 1 लिटर काय? हे द्रव आहे, ए द्रव. हे झालं ए द्रव, आणि हे काय झालं? हे बी द्रव झालं. सो ए द्रव 3.2 लिटर झालं. हे किती झालं? 0.8 लिटर झालं. कळलं प्रत्येकाला? हा, आता काय झालं? पुन्हा ए द्रवातनं आपण 16 लिटर मधनं हे 3.2 वजा करा. किती होईल? 16 मधनं 3.2 गेले, किती झाले? 3.2 वजा केलं 12.8. 12.8. ओके, आणि 0.8 मध्ये पुन्हा आपण काय केलं? 4 लिटर ए द्रव केलं, आणि हे किती झालं? याच्यात 4 लिटर पुन्हा मिळवा, तर 4.8. बरोबर आहे. तर शेवटी रेशो जर का आपण बघितला तर 4.8 आणि काय 12.8, तर हा जो रेशो आहे हा किती येतो? 128:48. बरोबर, 128:48. तर आता याला कितीने भाग जातो? तर 8 × 48. बरोबर आहे. हा, 8 × 10 = 80, 8 × 4 = 20, 14, 15, 8 = 20, असे 16. 16:6. बरोबर आहे. हा, 16:6 लाच आपण कसं लिहू शकतो? तीन दुनी 6, 2 इथे 3, आणि इथे काय? 8 × 3. हा, एक इथे मिस्टेक झालेली आपली याच्यामध्ये.
इथे ना मित्रांनो हे 0.8 लिटर पाणी काढलं होतं आपण. काय काढलं होतं त्याच्यामध्ये 0.8 लिटर काय झालं पाणी काढलं होतं. तर टोटल आधी काय होतं किती आपण पाणी टाकलं होतं 4 लिटर बरोबर आहे. तर इथे काय होईल की बघा 4 लिटर होतं त्यातनं 0.8 लिटर पाणी काय कमी झालं. सो इथे बघा 4 लिटर आहे त्यातनं 0.8 लिटर कमी झालं 3.2 आणि या 3.2 मध्ये पुन्हा आता हे पहिल्या केसमध्ये काढल्यानंतर मग नंतर 3.2 राहिलं आहे आणि त्यात आणखी 4 लिटर ऍड झालं तर हे किती 7.2 होईल 7.2 याच्या 4 लिटर नेक्स्ट टाइम मिसळलं द्रव हे हा तर हे काय होईल 12.8 आणि 7.2 तर रेशो काय होईल यांचा सरळ सरळ आहे इथे कॅन्सल करा हे होईल 12.8 एस टू हा काय होईल 7.2 होईल 12.8 आणि काय 7.2 हा तर इथे म्हणजे 128 एस टू 72 ओके हा तर आता हा रेशो कितीचा येतो तर आपण पाडा जर का 9 8 72 8चा पाडा आहे ना तर 9 प्रपोर्शन येतं 9 8 काय 72 आणि 128 भागिले 8 जर का आपण केलं 128 भागिले 8 बघा किती होतं 8 10 80 16 सो 16 हे प्रपोर्शन येईल म्हणून उत्तर केलं तुमचं पर्याय क्रमांक 3 आता खूप कन्फ्युजन झालं असेल माझं एकदा त्याचं चुकलं पण तुम्हाला हे काहीच करण्याची गरज नाहीये ओके हे काहीच करण्याची तुम्हाला गरज नाहीये तर या टाईपच्या एक्झाम्पलला आपण कसं सॉल्व्ह करायचं कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे आता आपण बघणार आहोत शॉर्ट वेमध्ये जेव्हा जेव्हा असं प्रपोर्शन येईल तुम्हाला आणि असं एखाद्या गोष्टीतनं ती गोष्ट काढण्यात येते आणि किती वेळा ही प्रक्रिया 2 3 4 5 किती वेळा पण काय रिपीट करण्यात येते तर त्या केसमध्ये आता आपण हे उदाहरणं जे आहेत हे आपलं जे हे आहेत हे कसे काढायचे तर बघा समजा ए द्रव आहे ए द्रव जे ते किती 20 लिटर आहे त्याच्यातनं आपण जर का बी द्रव आहे बी द्रव किती आहे 4 लिटर आहे तर मग काय करायचं तुम्ही की पहिला हे द्रव आहे आणि हा काय दुसरा द्रव आहे जो कमी करायचा आहे तर काय करायचं भागिले 20 हेच ठेवायचं किती आहे 20 ओके या 20 मधनं हे किती वेळा हे होत आहे 4 20 पैकी किती प्रपोर्शन कमी होत आहे 4 आहे म्हणजे 4 आहे आणि कशातनं कमी होत आहे हे 20 मधनं 4 केले म्हणजे राहिले किती 16 छेद काय झालं 20 4 ए मधनं बी सो आपण काय केलं ए वजा बी भागिले बी बरोबर आहे 16 छेद बी आता हा बदल किती वेळेचा आहे एकदा 4 लिटर काढले होते नंतर पुन्हा एकदा 4 लिटर काढून त्यात टाकले तर जितक्या वेळा केलं असेल तितक्या वेळा याला पुन्हा गुणायचं तर 16/20 आणि काय पुन्हा 16 का कारण 2 वेळा ना एकदा 4 लिटर काढून टाकलं नंतर पुन्हा एकदा केलं जितके 3 वेळा केलं तर 3 वेळा 4 वेळा केलं तर 4 वेळा 16/20 गुणिले 16/20 आणि गुणिले अगेन जी एकूण क्वांटिटी होती तुमची किती होती एकूण क्वांटिटी 20 लिटर होती एकूण क्वांटिटी किती होती तुमची 20 लिटर होती ठीक आहे मग आता आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर ए द्रवाचं प्रमाण हे त्या याच्यामध्ये किती येईल 20 लिटरमध्ये किती येईल तर हे आपल्याला याच्यातनं निघेल हा कशा प्रकारे तर बघा हा 20 आणि 20 काय होईल कॅन्सल होईल हा 16चा वर्ग किती होतो रे बाबा 196 नाही 256 256 16चा वर्ग किती होतं 256 होतं आणि भागिले काय 20 256 भागिले 20 करा किती येतात 20 1 20 20 दोन्ही काय 40 सो 12.8 तर किती होणार 12.8 हे होणार ए द्रव बरोबर आहे आणि 20 लिटर पैकी उरलेलं काय असेल मग बी द्रव कारण 20 लिटर टोटल होतं ना मग 20 लिटर मधनं मित्रांनो तुम्ही काय करा 12.8 काय करा वजा करा तर तुम्हाला येणार किती मग 7.2 येईल किती येईल 7.2 तर हे 7.2 प्रमाण आहे बरोबर 7.2 असेल मग रेशो घ्यायचं तुम्हाला एक 28 आणि 7.2 72चा पॉईंट काढून टाका
ओके, हा किती येईल त्याच्यामध्ये? अगेन 16 9, बरोबर आहे. हा, तर काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, जेव्हा जेव्हा आपल्याला असं असेल तर ए जो आहे हा मेन क्वांटिटी असेल आणि बी द्रव आपण दरवेळेस जितक्या वेळा हे करतो तितक्या वेळा हे करतो, तर अशा केसमध्ये आपण कसं उत्तर काढायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला आता मी दिलेला आहे. समजा बघा, आता इथे आपण बघितलं तर ए द्रव आहे आणि बी काय रिप्लेसमेंट. बी म्हणजे काय, त्याची रिप्लेसमेंट आहे. ए म्हणजे काय, ओरिजिनल. तर मग n वेळेनंतर उरलेले ए चे प्रमाण, ओके, सो ए वजा बी भागिले काय, अगेन ए टू दी पॉवर n भागिले टू दी पॉवर n आणि गुणिले पुन्हा ए. ओरिजिनल प्रमाण काय, ए, जर तुम्हाला काढायचं असेल तर. मग आता या टाईपच्या उदाहरणामध्ये हा, तर मग ए आणि बी तुम्हाला प्रमाण माहिती, n म्हणजे काय, किती वेळा बदल केला. तर इथे मला किती वेळा आपण बदल केला, किती वेळा रिप्लेसमेंट, किती वेळा आपण बदल, किती वेळा रिप्लेसमेंट, तर पहिल्यांदा एकदा काढलं त्याच्यामध्ये, नंतर दुसऱ्यांदा एकदा काढलं. ठीक आहे, तर ए वजा बी म्हणजेच काय, तर ए म्हणजे किती होतं आपल्याकडे, 20 होतं, बरोबर. ए म्हणजे काय 20 आहे आणि बी म्हणजे काय 4 आहे. तर 20 आणि 20 वजा 4 आणि टू दी पॉवर n किती वेळा केला, 2 वेळा, गुणले ओरिजिनल किती 20, तर काय 16 छेद काय 20 चा वर्ग आणि गुणिले काय 20. सो 4 चौक 16, 4 पंच काय 20, सो 4/5 आणि याचा काय वर्ग गुणिले काय 20, तो 16 25 गुणिले काय 20, बरोबर आहे. हा, सॉरी 16 ना, 16चा किती 4 चौक 16 आणि 4 पंच 20, हो हां, 4चा वर्ग किती 16, 16 गुणिले 20 भागिले काय 25. चला काढा किती येतं उत्तर, बघा 12.8 असेल तुम्हाला, करेक्ट. हे 12.8 हे आहे, तो उरलेलं बी जे आहे ते किती आहे, 12.8 मधनं टोटलमध्ये 20 मधनं 12.8 वजा करा, किती येतं 7.2 येतं. हे काय बीचं प्रमाण काढा, हे किती आहे बीचं प्रमाण आहे. ठीक आहे, कळलं प्रत्येकाला, ओके. हां, तर आता आपण जर का बघितलं की इथे मग हे प्रपोर्शन किती होईल, 16:9 होणार, 16 काय होईल 9 होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की टोटल कंटेनरमध्ये स्पीड किती आहे 50 लिटर. याच्यामधनं 5 लिटर स्पीड बाहेर काढले. ठीक आहे, तर तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं ओरिजिनल किती हे गुणिले 50 बरोबर घ्यायचं आणि 50 मधनं 5 लिटर बाहेर काढला म्हणजे काय 45 आणि टू दी पॉवर n एवढी किती वेळा, तर एक वेळा बाहेर काढलं त्यानंतर पुन्हा 2 वेळा पुनरावृत्त म्हणजे किती वेळा केलं, 3 वेळा केलं. किती वेळा केलं, 3 वेळा केलं. 50 वजा 5 म्हणजे किती होतात मित्रांनो 45 आणि भागिले काय 50 भाग टू दी पॉवर 3 आणि गुणिले काय 50, 5 5 9 5 45 काय 10, 9/10 टू दी पॉवर 3 गुणिले काय 50, 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 50 भागिले 10 गुणिले 10 गुणिले 10. ओके, हां, हा कॅन्सल झाला. आता 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे त्यांचा वर्ग किती 729, 729 आणि गुणिले 5, सो नंबर 5 काय 45 5 7 4 5 2 10 आणि 4 काय 1404 हातचाला 1 35 आणि काय 36 36.45 बरोबर आहे आणि भागिले 100 म्हणजे 36 काय 25.
36.25. ओके, 5 45 4 5 2 10 4 काय 1404 हातचाला 1 36 36 45 हा 36.45 ना 45 36.45 म्हणजे किती? उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असेल. कळलं प्रत्येकाला? ओके, हा नेक्स्ट. ए या पात्रात 180 मिलीलिटर पाण्यामध्ये 30 ग्रॅम साखर मिसळली. तर टोटल पाणी जे होतं ते किती मिलीलिटर होतं रे? 180 मिलीलिटर पाणी होतं. त्याच्यामध्ये आपण काय मिसळलं मित्रांनो? 30 ग्रॅम साखर मिसळली. बी पात्रात 280 मध्ये 40 ग्रॅम साखर मिसळली आणि सी पात्रात 100 मिली पाण्यामध्ये 20 ग्रॅम साखर मिसळली. तर या बी पात्रातील द्रावण जे आहे ते काय आहे? तर बी पात्रातील द्रावण जे आहे ते काय आहे किंवा किती आहे असं आहे त्याच्यामध्ये. ओके, तर 180 ml आहे. ओके, 180 ml त्याच्यामध्ये 30 ग्रॅम साखर, तर ते काय होणार? 30 ग्रॅम साखर 180 ml मध्ये. बी या पात्रामध्ये जर आपण तर हे झालं ए पात्र. अगेन सर बी या पात्रात जर आपण बघितलं तर 280 ग्राम आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रपोर्शन आहे? 40 प्रपोर्शन साखर आहे. ओके, सी पात्र जर आपण बघितलं तर 100 ग्रॅम आहे, 100 ml आहे, त्याच्यामध्ये किती प्रपोर्शन आहे? 20 ग्रॅम आहे. मग आता आपण जर का बघितलं तर मग बी या पात्रातलं द्रावण जे आहे ते कसं आहे? आता बघा ज्याचं प्रपोर्शन चांगलं ते याच्यात जर आपण 100 20 म्हणजे याच्यात किती टक्के? 20%. ओके, हा आता आपण जर का बघितलं तर हे किती टक्के? तर गुणिले 100 करा, 400 भागिले 28. ओके, तर हे जे काही उत्तर असेल तुमचं किंवा 4 भागिले 28 तर 1/7 7/28 ना 1/7 म्हणजे काय 14.28 काहीतरी टक्के असतं. 1/7 म्हणजे 14.28%. आणि हे जर आपण बघितलं तर 1/6 म्हणजे काय 16.67%. तर बीचं त्याने काय बीचं द्रावण जे आहे ते ए असेल किंवा सी असेल सगळ्यात कमी गोड असेल कारण याचं पर्सेंटेज सगळ्यात काय कमी आहे ना, त्याचं पर्सेंट काय कमी आहे. तर बी पेक्षा गोड आहे का? नाही. ए पेक्षा गोड नाही. सी इतकेच गोड नाही. सी पेक्षा कमी गोड. हा हे बेटर आहे की सगळ्यात कमी गोड जे आहे ते बी आहे कारण बीचं प्रपोर्शन जे आहे ते सगळ्यात काय कमी आहे म्हणून तुमचं उत्तर काय येईल? तुमचं उत्तर सी येईल. कळलं प्रत्येकाला? नेक्स्ट बघा. ए आणि बी या दोन धातूच्या गोळ्यामध्ये सोने आणि तांबे यांचे प्रमाण जे आहे ते 7:2 आणि 7:11 आहे. दोन्ही गोळे एकत्र करून सी हा गोळा बनवला तर सी या गोळ्यात सोने आणि तांबे यांचे गुणोत्तर किती राहील? तर सी या गोळ्यामध्ये सोने आणि तांबे यांचं गुणोत्तर किती राहणार असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके, हा तर सोना आणि तांब याचं गुणोत्तर किती? तर आता बेटर वे आहे इथे बघा याची बेरीज किती होते रे? 7 आणि 11 हे किती होते? 18 होते. याची बी 7 आणि 2 किती होते? 9. मग सरळ सरळ 9 ला 18 मध्ये जर आपण कन्वर्ट केलं तर याचा मी असंही लिहू शकतो बघा कारण मला दोघांचं प्रोपोर्शन सेम झालं तर झालं. इकडे या सोने, इकडे आहे तांबे, हे प्रपोर्शन आहे 7:2. अगेन सोने किती आहे? 7 काय 11. मी जेव्हा आता हे 7:11 याची बेरीज 18 होते, याची काय 7:2 याची बेरीज काय होते? 9 होते. तर आपण जर याला पण 18 केलं कारण एकच प्रपोर्शन असेल तरच आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर मी याची दुप्पट जर का केली तर 7 दुनी काय होणार? 14 आणि बेदुनी काय होणार? 4. तर झालं, आलं उत्तर. तर सोन्याची बेरीज करा, 14 आणि 7 किती होतात? 21. 11 आणि 4 बेरीज करा किती होतात? 15. 21:15. 21:15 3 5 काय 15. 5 7 काय 21. सूत्र काय? 7:5. उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 म्हणजे किती? 7:5 हे उत्तर असेल. कळलं प्रत्येकाला? नेक्स्ट बघा. एक्स ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे. हे आपण 18 शेवटी घेऊयात, हा योगाला आलेला आहे. 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले आहे. जर त्यात 26 लिटर पाणी घातल्यानंतर मिश्रणातील रसायन ए हे त्या पाण्याचे निम्मे होते तर मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या निवडा. तर मिश्रणातील रसायनाच्या काय आपल्याला निवडायची आहे? लिटरची संख्या निवडायची आहे. तर 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी मिश्रण. सो रसायन ए हे किती भाग आहे? 8 भाग आणि पाणी 3 भाग. जर त्यात 26 लिटर पाणी घातले ओके तर हे जे प्रपोर्शन आहे 26 लिटर पाणी आपण त्यात घातलं तर रसायन ए जे पाण्याचे काय होते? निम्मे होते. ओके, हा म्हणजेच काय? तर आता बघा हे 8 प्रपोर्शन ए आहे, ठीक आहे.
तीन प्रपोर्शन काय आहे, पाणी आहे. पाण्यामध्ये तीन प्रपोर्शन म्हणजे मी याला घेतो 8x आणि हे काय 3x सपोज. याच्यामध्ये मी जेव्हा किती लिटर घालतो, 26 लिटर घालतो, तेव्हा हे प्रपोर्शन जे आहे ते किती होतं, ए मधलं प्रपोर्शन पाण्याच्या निम्मे होतं, तर हे काय होईल 1/2. मग रसायनाच्या लिटरची संख्या किती मिळणार, मग रसायन किती लिटर आहे ते आपल्याला निवडायचं आहे. हा इकडे जाईल आणि हा इकडे जाईल. हा 2 गेला 8 दोन्ही किती होता 16x इज इक्वल टू 3x अधिक काय 26. 16 गुणिले 3 म्हणजे काय 13x इज इक्वल टू काय 26 होईल. तर x म्हणजे काय 26 भागिले 13 म्हणजेच काय किती लिटर 2 लिटर. x म्हणजे किती होईल 2 लिटर होईल. x म्हणजे किती होईल 2 लिटर. मग रसायनाच्या लिटरची संख्या निवडायची आपल्याला. तर रसायनाच्या लिटरची संख्या किती, ओके, तर त्या रसायनाच्या लिटरची किती संख्या आहे, त्याच्यामध्ये 2 लिटर आहे. ओके, हां, रसायनाची लिटर संख्या किती आहे तुमची त्याच्यामध्ये प्रति किती आहे 2 लिटर आहे. ओके, हां. एक्स म्हणजे किती आहे 2 लिटर. एक्स म्हणजे किती 2 लिटर. येस. तर परंतु आता एक्स म्हणजे 2 आला तर हे रसायन किती आहे 8x आहे ना. तर 8x म्हणजेच काय 8 गुणिले 2 म्हणजेच किती 16 लिटर. येस, बेटर उत्तर काय 2 नाही 16 लिटर येईल. तर उत्तर काय तुमचं 16 लिटर. ओके, कळलं प्रत्येकाला. हा, तर हे रसायन किती मग 16 लिटर 16 लिटर होईल. तांबे व जस्त यांच्या संमिश्रणाने 5 किलोग्रॅम वजनाच्या धातूचा एक गोळा तयार केला गेला. जर त्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त असेल, जर त्या गोळ्यामध्ये काय असेल 35.5% काय असेल जस्त असेल, तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल, तर त्याच्यामध्ये किती ग्रॅम काय असेल तांबे असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, हां. तर तांब्याचा गोळा आहे. आता सरळ आहे तर खूपच सोपं झाला आहे प्रश्न. तांबे आणि याच्यामध्ये 5 किलो धातूचा गोळा तयार केला. त्या गोळ्यामध्ये 35.5% जास्त आहे, तर उरलेलं तांब असेल तर 100 मधनं तुम्ही 35.5 वजा करा रे. किती होतं 64.5 येतं. किती येतं 64.5 येतं. 64.5% म्हणजे 5 किलोग्रॅम त्याच्यामध्ये 64.5%, तर 64.5 भागिले काय 100 तर किती ग्रॅम, तर 5 किलोग्रॅम म्हणजे 5000 ग्रॅम. 2 शून्य कॅन्सल. तर 64.5 गुणिले 50, 64.5 आणि गुणिले काय 50. ओके, हां, किती होतात 6500 6450 भागिले 2 जर का आपण बघितलं तर 3 दुनी 6 2 दुनी 4 3225 ना. हां, येस, किती येतं यांचं उत्तर 3225. पण उत्तर केलं तुमचं पर्याय क्रमांक 1 किती होणार 3225, तर 3225. ओके, हां, थोडा फार किचकट टॉपिक आहे, तुम्हाला पण प्रॉब्लेम होत असेल समजायला, तर आहेच तो थोडा म्हणजे किचकटच टॉपिक आहे हा, म्हणून कनेक्ट लोक स्किप करतात. पण ही जितकी उदाहरणं तुम्ही घेतली ही रटून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल याच्यामध्ये. हां, आता आपण आयोगाची पण सोडून घेतलेली आहेत. आता हे एक उदाहरण आहे कंबाईनमध्ये आलं होतं, हे आपण बघूयात काळजीपूर्वक बघा या एक्झाम्पलला. एक्स ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे. तो म्हणतो 3x ही बाटली काय पूर्णपणे लिंबू, त्यात 1 लिटर लिंबू रस आहे. म्हणजे ते बाटली किती आहे एक्स ही बाटली आहे, तर ही किती लिटरची मग पूर्णतः लिंबू रसाने भरलेली आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये किती लिटर आहे 1 लिटर. 1 लिटर लिंबू रस आहे. हंसाने वाय आणि झेड या 2 रिकाम्या बाटल्यात एक्स मधला रस ओतला. वाय आणि झेड या 2 रिकाम्या बाटल्या आहेत, त्यामध्ये वाय बाटलीची धारकता 1च्या निम्मे आहे. आता जर याची धारकता पूर्ण लिंबू रसाने भरलेली आहे, त्यात 1 लिटर म्हणजे याची धारकता किती आहे 1 लिटर आहे. तर मग मला सांगा वायची जी काही धारकता असेल ती त्याच्या काय होईल निम्मी होईल. तर निम्मी म्हणजे किती होईल, ही याची धारकता किती होणार, ही जर 1 लिटर आहे त्याच्या निम्मे म्हणजे किती 500 मिली. बरोबर आहे.
यानंतर एक्स बाटलीत आणखी 0 रस शिल्लक आहे. आता बघा तू याच्यातनं वाय आणि झेड या दोन याच्यामध्ये त्यांनी जर का ओतला त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये किती शिल्लक आहे रे 0.6 लिटर शिल्लक आहे. म्हणजे 600 ml शिल्लक असेल ते दोन्ही मिळून त्यांनी किती ml टाकला 1 लिटर मधनं 600 ml गेला बरोबर म्हणजे किती 400 ml या दोघांमध्ये त्यांनी ओतलाय किती ओके दोघांच्या याच्यामध्ये. आता वाय बाटलीची 1/5 तर झेड बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. वाय बाटलीची किती 1/5. आता इथे बघा हा किती आहे 500 ml आहे याचे 1/5 म्हणजे किती 500 ml चा आहे वाय बाटली त्याचे 1/5 म्हणजे 1/5 म्हणजे किती होणार 100 मिली. तर हे किती आहे 100 मिली आहे बरोबर आहे. आता 100 मिली तर हा जर याच्यात काय 100 मिली असेल तर उरलेला 100 यातनं हे 100 मिली आहे ओके. हा तर 100 वजा ह्याला राहिलं किती 300 मिली 300 मिली बरोबर आहे. आता 300 मिली तर त्यांनी काय म्हटलं की झेड जी बदली आहे त्याची अर्धी भागकता आहे. तर इथे आपण याच्यात किती आहे 300 मिली आहे ना हे 300 मिली म्हणजे तो म्हणतो की याची अर्ध भरलेलं आहे 300 मिली म्हणजे अर्ध आहे हा म्हणजे 300 मिली आहे. तर पूर्ण म्हणजे किती सो 300 मिली अधिक काय 300 मिली अँड दॅट इक्वल टू व्हॉट 600 मिली बरोबर आहे 600 मिली. मग लिटरमध्ये किती 600 मिली म्हणजे लिटरमध्ये किती 0.6 किती आहे 0.6 लिटर आहे ओके. कळलं प्रत्येकाला 0.6 लिटर. हा तर अशा प्रकारे तर झेडची धारकता किती होईल 0.6 लिटर होईल ओके. कळलं प्रत्येकाला. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 ओके. गॉट इट. हा तर थांबूयात मग आता ओके. हा तर या प्रकारे आपला हा संपलेला आहे टॉपिक. आता पुढचा टॉपिक आहे. पहिले मी आता प्रायोरिटी ठेवतो की तुमचे स्टॅटिस्टिक्सचे टॉपिक जे ते 3-4 दिवसात संपले पाहिजेत म्हणून मी पहिले त्याच्यावरती वर्क करतोय. आता त्याच्यामध्ये आपण हे करूयात ओके. दररोज मी आता यूट्यूब लाईव्ह पण घेणार आहेच त्याच्यामध्ये ठीक आहे ना एक्झाममध्ये तर तिथे पण आपण हे करूयात ठीक आहे ओके. थँक्यू मग धन्यवाद.